पाहू शकतो इंडिया आघाडीने एल्गार पुकारलेला आहे आणि संसदेच्या पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। संसदेत जाणाऱ्या गेटवर देखील पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग लावण्यात आले। आपण पाहू शकतोय सध्या आत्ताची ताजी दृश्य आहेत। राहुल गांधी, प्रियंका गांधी त्यासोबत काँग्रेसचे इतर नेते, खासदार देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी देखील झाली आहे। निवडणूक आयोगाविरोधात पुकारलेला हा एल्गार आहे। परिवहन भवन कार्यालयाच्या पुढे सामान्यांना जाण्यासाठी देखील परवानगी नाही। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात येते। संसदेपासून त्या आयोगावर हा मोर्चा धडकणार आहे आणि इंडिया आघाडीचे अनेक कार्यकर्ते, खासदार, मंत्री सध्या इथे उपस्थित आहेत आणि या संसदेच्या परिसरात पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला। मतांची चोरी झाली कशी आणि त्याचसोबत निवडणूक आयोगावर इतर अनेक काही जे आरोप करण्यात आले होते त्या संदर्भात विचारण्यासाठी इंडिया आघाडीचा आज दिल्लीत धडक मोर्चा आयोजित करण्यात आलाय आणि या धडक मोर्चाची ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे। त्यासोबत आयोगाला मतचोरीचा देखील जाब विचारण्यात येईल। आपण सध्या ही दृश्य पाहू शकतोय। नवी दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीने एल्गार पुकारलाय आणि हा जो धडक मोर्चा आहे हा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर देण्यात येणार आहे। याच मोर्चातून आयोगाला मतचोरीचा जाब देखील विचारण्यात येईल। सध्या आपण दोन दृश्य पाहू शकतोय। एकीकडे काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते त्याचसोबत काही वरिष्ठ नेते देखील दिसतात, तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर आयोगाच्या ऑफिस बाहेरून आढावा घेण्यात येतोय। पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येतोय। या ठिकाणी सामान्यांना येण्यास देखील मज्जाव करण्यात आलाय। लेकिन मार्च अभी शुरू नहीं हुआ है। अगर आप तस्वीरों में देखिए, डेरेक ओब्रायन दिख रहे हैं, अखिलेश यादव दिख रहे हैं, संजय राउत दिख रहे हैं, शरद पवार दिख रहे हैं, मुझे राहुल गांधी। आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं होतं शिष्टमंडळाला या आयोगाकडून भेटीसाठी वेळ देखील देण्यात आली होती आणि हा मोर्चा अखेर निघालेला आहे। अजित भाई, संसदेपासून ते आयोगापर्यंतचा हा मोर्चा आहे आणि या मोर्चात अनेक काँग्रेसचे वरिष्ठ नेते, ज्येष्ठ नेते मंडळी त्यासोबत कार्यकर्ते देखील उपस्थित आहे। आपण सध्या पाहू शकतोय राहुल गांधी दिसत आहेत, प्रियंका गांधी आहेत, त्यासोबत काँग्रेसचे इतर नेते मंडळी आहेत। अखिलेश यादव, राहुल गांधी, इमरान प्रताप, आप लोग हट जाइए ना। मतचोरी संदर्भात राहुल गांधी त्या संदर्भात हा एल्गार मोर्चा काढण्यात आलाय। निवडणूक आयोगाला सवाल विचारण्यासाठी काँग्रेसचे नेते मंडळी हे या एल्गार मोर्चात सहभागी झालेत। इंडिया आघाडीचा आज दिल्लीतला धडक मोर्चा हा नियोजित होता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे। या आयोगाला मतचोरीचा देखील जाब विचारण्यात येणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।